नमस्कार. विज्ञानयात्री ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक हे दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या दोन देशाचे नागरिकत्व धारण केलेले भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1919 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. क्ष किरण संगणकीय टोमोग्राफी किंवा सी टी स्कॅन संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही वैज्ञानिक क्षेत्रातील म्हणजे औपचारिक डॉक्टरेट पदवी नसतानासुद्धा ते सर गॉडफ्रे न्यूबोल्ट हाऊसफील्ड यांच्यासोबत नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले. क्ष किरण संगणकीय टोमोग्राफी म्हणजे कॉम्प्युटेड टोमोग्राफी किंवा सी टी स्कॅन, पूर्वी संगणकीय अक्षीय टोमोग्राफी स्कॅन किंवा CAT स्कॅन म्हटले जात असे. हे एक वैद्यकीय इमेजिंग तंत्र आहे जे शरीराच्या तपशीलवार अंतर्गत प्रतिमा मिळवण्यासाठी वापरले जाते. जे कर्मचारी सी टी स्कॅन करतात त्यांना रेडिओग्राफर किंवा रेडिओलॉजिस्ट किंवा टेक्नॉलॉजिस्ट म्हणतात. सी टी स्कॅनर शरीराच्या आतील वेगवेगळ्या ऊतीद्वारे एक्स-रे ॲटेन्युएशन मोजण्यासाठी फिरणारी एक्स-रे ट्यूब आणि गॅन्ट्रीमध्ये ठेवलेल्या डिटेक्टरची एक पंक्ती वापरतात. शरीराच्या टोमोग्राफिक म्हणजे क्रॉस सेक्शनल प्रतिमा आभासी स्लाईस तयार करण्यासाठी टोमोग्राफिक पुनर्रचना अल्गोरिदम वापरून वेगवेगळ्या कोनातून घेतलेल्या एकाधिक क्ष किरण मापनावर संगणकावर प्रक्रिया केली जाते. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक हे मुख्यतः भौतिकशास्त्रज्ञ होते, तरीही त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी स्कॅनसाठी लागणारे गणितीय सूत्र विकसित केले. त्यांच्या मदतीने शरीराच्या अंतर्गत भागांची त्रिमितीय प्रतिमा तयार करणे शक्य झाले. मेटॅलिक इम्प्लांट किंवा पेसमेकर असलेल्या रुग्णांमध्ये सी टी स्कॅनचा वापर केला जाऊ शकतो, ज्यांच्यासाठी मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग किंवा MRI प्रतिबंधित आहे. सन 1970च्या दशकात त्याचा विकास झाल्यापासून सी टी स्कॅनिंग हे एक बहुमुखी इमेजिंग तंत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. वैद्यकीय निदानामध्ये सी टी स्कॅन सर्वात ठळकपणे वापरले जात असताना ते निर्जीव वस्तूंच्या प्रतिमा तयार करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. अनुक्रमिक म्हणजे सिक्वेन्शियल सी टी स्कॅनरला स्टेप अँड शूट सी टी देखील म्हणतात. हा स्कॅनिंग पद्धतीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये सी टी टेबल पायरीच्या दिशेने फिरते. टेबल एका विशिष्ट ठिकाणी वाढते आणि नंतर थांबते, जे क्ष किरण ट्यूब रोटेशन आणि स्लाईसचे संपादन करते. टेबल नंतर पुन्हा वाढवतो आणि दुसरा स्लाईस घेतला जातो. स्लाईस घेताना टेबलची हालचाल थांबते, त्यामुळे स्कॅनिंगचा वेळ वाढतो. स्पायरल सी टी स्कॅनरला स्पिनिंग ट्यूब किंवा स्पायरल सी टी किंवा हेलिकल सी टी म्हणतात. हे एक इमेजिंग तंत्र आहे. यामध्ये स्कॅन केलेल्या क्षेत्राच्या मध्यवर्ती अक्षाभोवती संपूर्ण क्ष किरण ट्यूब फिरवली जाते. हे बाजारात प्रबळ प्रकारचे स्कॅनर आहेत कारण ते जास्त काळ तयार केले गेले आहेत आणि उत्पादन आणि खरेदीची कमी किंमत देतात. या प्रकारच्या सी टीची मुख्य मर्यादा म्हणजे उपकरणांची मोठ्या प्रमाणात आणि जडत्व म्हणजे क्ष किरण ट्यूब असेंब्ली आणि वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला डिटेक्टर ॲरे जी उपकरणे ज्या वेगाने फिरू शकतात ते मर्यादित करते. काही डिझाईन्समध्ये टेम्पोरल रिझोल्यूशन सुधारण्यासाठी एक तंत्र म्हणून 2 एक्स-रे स्त्रोत आणि डिटेक्टर ॲरे वापरतात. इलेक्ट्रॉन बीम संगणित टोमोग्राफी म्हणजे EBCT हा सी टीचा एक विशिष्ट प्रकार आहे ज्यामध्ये पुरेशी मोठी क्ष किरण नळी तयार केली जाते, ज्यामुळे क्ष किरण नळीच्या कॅथोड आणि ॲनोड दरम्यान प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रॉनचा फक्त मार्ग विक्षेपण कॉईल वापरून काटला जातो. या प्रकारचा एक मोठा फायदा होतो कारण स्वीपचा वेग खूपच वेगवान असू शकतो, ज्यामुळे हृदय आणि धमन्यासारख्या हलत्या संरचनाचे कमी अस्पष्ट इमेजिंग करता येते. स्पिनिंग ट्यूब प्रकारच्या तुलनेत या डिझाईनचे कमी स्कॅनर तयार केले गेले आहेत. मुख्यत्वे जास्त मोठ्या एक्स-रे ट्यूब आणि डिटेक्टर
ॲरे आणि मर्यादित शारीरिक कव्हरेज तयार करण्यासाठी संबंधित उच्च खर्चामुळे याचा वापर कमी प्रमाणात आहे. ड्युएल एनर्जी सिटी याला स्पेक्ट्रल सिटी देखील म्हणतात. ही संगणकीय टोमोग्राफीची एक प्रगत आहे ज्यामध्ये डेटाचे दोन संच तयार करण्यासाठी दोन ऊर्जा वापरले जातात. ड्युएल एनर्जी सिटी डेटाचे दोन भिन्न संच मिळवण्यासाठी ड्युएल सोर्स, ड्युएल डिटेक्टर लेयरसह सिंगल सोर्स एनर्जी स्विचिंग पद्धतीसह सिंगल सोर्स वापरू शकतात. ड्युएल सोर्स सिटी हे दोन एक्स-रे ट्यूब डिटेक्टर सिस्टीम असलेले प्रगत स्कॅनर आहे. परंपरागत सिंगल ट्यूब सिस्टीमच्या विपरीत या दोन डिटेक्टर सिस्टीमचा एकाच प्रतलात 90 अंश वर एकाच गॅन्ट्रीवर बसवल्या जातात. ड्युएल सोर्स सिटी स्कॅनर फक्त अर्ध्या रोटेशनमध्ये पूर्ण सिटी स्लाइस मिळवून उच्च टेम्पोरल रिझोल्यूशनसह जलद स्कॅनिंग करण्यास अनुमती देतात. जलद इमेजिंगमुळे हृदयाच्या उच्च गतीची स्पष्टता वाढते. एनर्जी स्विचिंगसह सिंगल सोर्स हा ड्युएल एनर्जी सिटीचा आणखी एक मोड आहे ज्यामध्ये एकच ट्यूब दोन वेगवेगळ्या एनर्जीवर वारंवार एनर्जी स्विच करून ऑपरेट केली जाते. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचा जन्म दिनांक 23 फेब्रुवारी 1924 रोजी दक्षिण आफ्रिका देशातील जोहान्सबर्ग या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण केपटाऊन येथील रोंडबॉश बॉईज हायस्कूल येथे पूर्ण झाले. शालेय जीवनात त्यांना वादविवाद स्पर्धा, टेनिस स्पर्धा यामध्ये आवड होती. सन 1944 मध्ये केपटाऊन विद्यापीठ येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1945 मध्ये केपटाऊन विद्यापीठ येथे त्यांचे पदव्युत्तर भौतिकशास्त्र क्रिस्टलोग्राफी शिक्षण पूर्ण झाले. सन 1947 ते सन 1949 या कालावधीत त्यांचे केम्ब्रिज विद्यापीठात संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD पूर्ण झाले. सन 1957 मध्ये ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक हे टफ्ट्स विद्यापीठात प्राध्यापक झाले. सन 1966 मध्ये त्यांना अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळाले. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक हे मूळतः पार्टिकल फिजिक्स या विषयाचे क्ष किरण तंत्रज्ञान यातील आवड यामुळे ते सिटी स्कॅनिंग सैद्धांतिक आधार विकसित करण्यास प्रवृत्त केले. हे काम केप टाऊन विद्यापीठ आणि ग्रूट शूर हॉस्पिटल येथे सन 1956च्या सुरुवातीला सुरू करण्यात आले आणि सन 1957च्या मध्यात त्यांच्या सबॅटिकलमधून परतल्यानंतर ते काही काळ चालू राहिले. त्याचे परिणाम त्यानंतर सन 1963 आणि 1964 या कालावधीत जर्नल ऑफ ॲप्लाइड फिजिक्स यामध्ये 2 पेपर्स प्रकाशित झाले. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांच्या सैद्धांतिक गणनांना प्रत्यक्ष वापरात घेऊन सन 1971 मध्ये हॉन्सफिल्ड आणि सहकार्यांनी पहिला कॉम्प्युटेड टोमोग्राफी म्हणजे सिटी स्कॅनर तयार केला. या स्वतंत्र प्रयत्नासाठी कॉर्मॅक आणि हॉन्सफिल्ड यांना सन 1979 सालचा शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मॅक्लिओड कॉर्मॅक हे इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्युनिच या संस्थेचे सदस्य होते. सन 1990 मध्ये त्यांना राष्ट्रीय विज्ञान पदक देण्यात आले. शास्त्रज्ञ म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आणि सिटी स्कॅनरचा सहशोधक या भूमिकेसाठी त्यांना 10 डिसेंबर 2002 रोजी मरणोत्तर ऑर्डर ऑफ मॅम्बुकवे या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक हे दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या 2 देशाचे नागरिकत्व धारण केलेले भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1979 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना क्ष किरण संगणकीय टोमोग्राफी म्हणजे सिटी स्कॅन याच्या विकासातील योगदानासाठी सन 1919 सालचे शरीरक्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचा जन्मदिनांक 23 फेब्रुवारी 1924 मध्ये दक्षिण आफ्रिका देशातील जोहान्सबर्ग या शहरात झाला. त्यांनी केप टाऊन विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात BSc आणि MSc पदवी पूर्ण केली. त्यांनी टफ्ट विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक हे मूळतः
भौतिकशास्त्रज्ञ होते, तरीही त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी स्कॅनसाठी लागणारे गणिती सूत्र विकसित केले. त्याच्या मदतीने शरीराच्या अंतर्गत भागांची त्रिमितीय प्रतिमा तयार करणे शक्य झाले. गॉडफ्रे हाउन्सफील्ड यांच्यासोबत त्यांना कॉम्प्युटर असिस्टेड टोमोग्राफीच्या विकासासाठी संयुक्तपणे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. विशेष म्हणजे ॲलन कॉर्मॅक मॅक्लिओड यांच्याकडे कोणतीही डॉक्टरेट पदवी नव्हती, तरीही त्यांनी नोबेल पारितोषिक मिळवले. त्यांच्या संशोधनामुळे क्ष किरण तंत्रज्ञानात एक मोठी क्रांती झाली, ज्यामुळे शरीराचे अवयव आणि ट्यूमर अधिक अचूकपणे पाहणे शक्य झाले. त्यांच्या संशोधनामुळे क्ष किरण तंत्रज्ञानात एक मोठी क्रांती झाली आणि यामुळे शरीराचे अवयव आणि ट्यूमर अधिक अचूकपणे पाहणे शक्य झाले. दिनांक 7 मे 1998 रोजी वयाच्या 74व्या वर्षी विचेस्टर मॅसॅच्युसेट्स येथे कर्करोगाने विज्ञानयात्री ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.